आणि प्रत्येकाचे वैयक्तिक असे जो जो लाखाच्या आसपास तरी केवळ त्यांचे त्यांचे असे वैयक्तिक फॉलोअर्स आहेत. अशा सगळ्या अभिनेते आणि अशा सगळ्या सुंदर सुंदर अभिनेत्रींना एकत्र या चित्रपटात बघण्याचा आनंद आपल्याला मिळणार आहे. सो या निमित्ताने मी या सर्व अभिनेत्यांना इथे मंचावरती आमंत्रित करतो. एक मिनिट, काय झालं? काय काय झालं? एक लाईट लाव जरा, लाईट. काय पण तेवढ्या धावत येऊन कोणी हे केलं? इतके वर्ष जपलं होतं मी, इतकी वर्ष काय नेमकं घडलं आता माहिती आहे ना. तेव्हा इकडे आपण काही न्यायालय लावलेलं नाहीये, पण तरी सुद्धा मी म्हणतो की प्लीज जो कोण असेल चोर त्याने प्लीज कबूल करा. मला हे नाही आवडत, जे काय ते प्लीज कबूल करा. कोणी केले हे कबूल करा ना, कोणीतरी कबूल करा. तो शोध चाललाय पुष्कर, आणि तो जो अलिबाबा मगाचपासून ते म्हणतात की एक पात्र असं आहे या चित्रपटात ज्याचा आम्ही प्रमोशन मध्ये उल्लेख केलेला नाहीये, पण आज पुष्कर इथे काय याचं कारण तुम्हाला कळलं असेल. तो फक्त अँकर नाहीये, तर तो अलिबाबा सुद्धा आहे. बर उमेश, अरे बाबा माझ्याकडे आले. नाही, मी तेच म्हटलं, फक्त माईकवर म्हणतो की सगळ्यांना माहिती आहे खरं तर अलिबाबा शोधायची गरज नाही. आपल्या इंडस्ट्रीतला तू एकमेव अलिबाबा आहेस. प्रत्येकाच्या मनामनात असलेला अलिबाबा दुसरा तरी आहे कोण? श्रुती, म्हणूनच तुला आज कॉम्पेअर करायला बोलवलंय ना, की चाळीतले चोर आम्ही आहोत पण अलिबाबा कोण आहे असं नावच निघालं नाही. खरे खरे. श्रुती, चित्रपटाविषयी नाही, कोणी केलं हे जर तू विचारलंयस तर मला वाटतं अतुलला वाटतं आनंदनी केलंय, आनंदला वाटतं मधुरानी केलंय, मधुराला वाटतं मी केलंय, मला वाटतं उमेशनी केलंय, उमेशला वाटतं सुबोधनी केलंय, सुबोधला वाटतं मुक्तानी केलंय, आणि मुक्ताला वाटतं अतुलनी केलंय. सो नेमकं काय आहे त्याच्यासाठी तुम्हाला आणि ते वाटतं पण केलेलं असलं तरी दुसऱ्यावरती नाव ढकलण्याची चढावड पण आहे. वा, म्हणजे असंही आहे या चित्रपटात. काही कळतच नाही काय घडलंय, पण अजून कळले. हा, पण मग आपण एक काम करूया, आपण आधी एकदा सगळ्यांना ट्रेलर दाखवूया. हा, ट्रेलर दाखवूया, मग या प्रश्नांची उत्तरं शोधायला जाऊया. पण मुळात आधी मला कळलं नाही की प फ ब भ म हे म्हणण्यासाठी, औष्ठ्य व्यंजन म्हणण्यासाठी ओठांचा वापर केला जातो असं इतकी वर्ष मला वाटत होतं, म्हणजे खऱ्या अर्थाने. पण आता मला कळलं की म्हणजे एकमेकांच्या संमतीने जर ते 20 ग्रॅम एवढं वजन वगैरे, एवढा अभ्यास या चित्रपटाच्या निमित्ताने. आनंदीकडे काय सांगाल? लेखकाचा अभ्यास मी फक्त म्हणलंय, मला काही माहिती नाही. पण या चित्रपटातली ज्या व्यक्तिरेखा आहेत, मला त्याचीच गंमत वाटते की वेगवेगळ्या प्रोफेशन मधली वेगवेगळी माणसं ही तुम्ही आत्ताही बघत असाल. फक्त आम्ही मुक्ताला मिस करतोय आता इथे. मुक्ता बर्वे 4/4 दौऱ्यावर असल्यामुळे ती आज येऊ शकली नाही. पण प्रत्येकाची एक ऍक्टिंग स्टाईल आहे, प्रत्येकाचं एक बलस्थान आहे, आणि या चित्रपटामध्ये तुम्हाला या सगळ्यांचा एक सुंदर कोलाज बघायला मिळतो. आणि अर्थातच माझ्या तोंडी तो डायलॉग आहे की जेव्हा साधं सरळ चुंबन घेतलं जातं तेव्हा ओठांवर साधारणतः किती 20 पाऊंड प्रति चौरस इंच एवढा दाब तयार होतो. पण हे चुंबन जेव्हा बळजबरीने घेतलं जातं तेव्हा हा दाब जवळजवळ 66 पाऊंड प्रति चौरस इंच एवढा जास्त असतो. तर हे मला आता
3 वर्षांच्या पाठांतरानंतर वाक्य आलंय मागे. कारण तर हे एक अशा पद्धतीने बघणारं त्या संपूर्ण प्रकाराकडे एक कॅरेक्टर आहे. एक डॉक्टर आहे, तो त्याच्या पद्धतीने बघतो. एक शिक्षिका आहे, एक मला वाटतं ही फॅशन डिझायनर आहे, इंटिरियर डिझायनर आहे आणि तो IT मधला आहे. अशा वेगवेगळ्या प्रोफेशन मधली वेगवेगळी ही माणसं एकत्र एकमेकांचे साधारण 20 वर्ष मित्र आहेत. आणि यानंतर ह्या एक अशी घटना जी आता आपल्याला सगळ्यांनाच कळली आहे की काय होतं. ह्या घटनेनंतर पुढे काय काय होत राहतं या ग्रुपमध्ये, या सगळ्यांमध्ये. मला असं वाटतं की फक्त ग्रुप हा नाहीये, ही एक हा चेक पॉइंट आहे की चेकलिस्ट आहे की काय काय नक्की झालंय आपल्या आयुष्यात. आणि फक्त ह्या 7 व्यक्तिरेखांचं नाही तर चित्रपट पाहायला आलेल्या प्रत्येकाला हे नक्की जाणवेल की आपल्या ही एक साधी घटना आहे, पण अशी कुठली तरी एक घटना ट्रिगर होते आणि आपल्याला आपली पुन्हा नाती चेक करावीशी वाटतात. आणि मग ती नाती अत्यंत विनोदी पद्धतीने, विनोदी म्हणजे मी अशा अर्थाने म्हणतो सिच्युएशनली, तुम्ही बघितलं असेलच की काही विनोदी पद्धतीने, काही प्रहसन ज्याला म्हणतो, उपहास ज्याला म्हणतो, अशा पद्धतीने प्रेक्षकांसमोर हे संपूर्ण कथानक येतं. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की विवेक बेळे ज्या पद्धतीने त्यांचं लेखन करतात, त्या लेखनाचा फ्लेवर घेऊनच संपूर्ण ही कॅरेक्टर्स चित्रपटामध्ये येतात. मला अतुल परसोरे तुम्हाला विचारावं असं वाटतं की या चित्रपटाचं नेमकं बलस्थान काय, स्लाइस ऑफ लाईफ? बरं झालं विचारलंस तुम्ही, एक्झॅक्टली हेच बोलणार होतो आता. एकतर त्या विवेकनी हा चित्रपट लिहिताना एक 20-25 वर्षांची मैत्री गृहीत धरून पिक्चर लिहिला. आणि मला माहित नाही नितीनला कुठनं वाटलं की आमची सगळ्यांचीच खरंच 20-25 वर्षाची मैत्री आहे. त्यामुळे तो करताना इतकी कम्फर्ट लेवल होती आणि अनेक गोष्टी कधी बोलाव्या पण लागल्या. इतक्या चांगल्या चांगल्या गोष्टी घडत गेल्या सिनेमा करत असताना. आणि मला वाटतं 40शीत काय, कधी 30शीत, 40शीत, 50शीत आपापलं सत्य असतं. ते लोकांच्या दृष्टीने जरी चुकीचं असतं तरी आपल्या दृष्टीने ते सत्यच असतं. आणि मला वाटतं हा चित्रपट तुम्हाला सगळ्यात मोठी गोष्ट काय सांगतो की आपल्या पार्टनरची एक चूक दिसली तर आपण ती एम्फसाइज करतो, आपण आरडाओरडा करतो, हे करतो. पण त्याच वेळेला हा चित्रपट तुम्हाला हे सांगतो की ती चूक झाली पण तुमची चूक बघा, आणि मग ते नलिफाय होतं. म्हणजे तुम्हाला दुसऱ्यांवर राग काढणं फार सोपं आहे, दुसऱ्याची चुका काढणं फार सोपं आहे, पण त्या चुका काढत असताना आपल्याही चुका झाल्या आहेत हे कुठेतरी तुम्हाला कमिट करण्याची संधी मिळते. संधी मिळते म्हणण्यापेक्षा ते तुम्हाला या चित्रपट सांगतो की तुम्ही दुसऱ्याच्या चुका बघा पण स्वतःच्याही चुका बघा. आणि मला वाटतं लाईफ इज इझी आफ्टर दॅट. म्हणजे अशा गोष्टी नंतर सुद्धा लाईफ सोपं घडू शकतं, सोपं होऊ शकतं. मला उमेश तुला विचार, म्हणजे हा चित्रपट करत असताना एवढी सगळी स्टारकास्ट काय धम्माल केली असेल ना, काय मज्जा आली असेल तुम्हाला, असे काही सवंग प्रश्न मी विचारणार नाहीये. थँक्यू. सो तुमची मैत्री आणि स्लाइस ऑफ लाईफ या दोन्हीचं मिश्रण आहे. सुरुवातीला हसवता हसवता नंतर अंतर्मुख करणारा चित्रपट, असं ट्रेलर बघता तरी असं वाटतं की एक काहीतरी महत्वाचं म्हणणं आहे, काहीतरी एक महत्वाचं सांगायचं या चित्रपटातून. सो ह्या चित्रपटाच्या एकंदर बांधणीविषयी तुझं काय मत आहे? नमस्कार. तू जसं म्हणाल तसं मला वाटतं की एंटरटेनमेंट आणि त्याचबरोबर अंतर्मुख करायला लावणारा चित्रपट, म्हणूनच मला असं वाटतं हे चित्रपट मराठीतच घडू शकतात आणि म्हणूनच मराठीतला हा एक महत्वाचा चित्रपट आहे असं मला वाटतं. कारण आपण फक्त अंतर्मुख करणारा चित्रपट करतो, कधी कधी फक्त एंटरटेनमेंट करणारा चित्रपट करतो ज्याच्यात मसाला आहे आणि फक्त एंटरटेनमेंट लोकांना द्यावी म्हणून. पण असे काही चित्रपट असतात की ज्याच्यात दोन्हीचं कॉम्बिनेशन असतं. याच्या बांधणीबद्दल म्हणशील तर जसं आता हे पोस्टर दिसतंय ना, त्यामुळे मला फार छान वाटतं आणि प्रेक्षकांची प्रतिक्रिया ज्या पद्धतीने येते की असं एक पॅकेज पाहिल्यानंतर लोकांना वाटतं की नाही हा चित्रपट जाऊन पाहावा. गेले अनेक वर्ष आम्ही ह्याच इंडस्ट्रीत काम करतोय, पण प्रत्येक वेळेला असं एकत्र सगळ्यांना काम करायला संधी मिळत नाही. मला आठवते आणि ते काम माझ्या मते आदित्यने उत्तम केलं की आम्हाला सगळ्यांना एकत्र बांधून ठेवले. सगळ्यात जास्त क्रेडिट त्याचं आहे. नाहीतर खरंच तुलाही माहिती आहे की एवढ्या सगळ्या जणांना एकत्र बांधून ठेवून चांगलं काम करून घेऊन नंतर वेळेवरती सगळ्या गोष्टी करून असं इथे सुद्धा प्रमोशनला आणून वगैरे फार सोपं नाहीये. सो ते आदित्यने केलं. मला आठवतंय याची सुरुवात अशी झाली, पहिला हा चित्रपट असेल ज्याची मी रिहर्सल
फोनवरती केली हा. आहे, व्हिडिओ कॉलवरती केली आहे. आम्ही चौघे आदित्य इन्सिस्ट करत होता की प्रत्येक जण वेगवेगळे, जसं आनंद म्हणाला की प्रत्येकाची एक वेगवेगळी स्टाईल आहे. आणि विवेक बेळे यांनी एका पद्धतीने ते लिहिलेलं आहे. त्यांच्या लिखाणातलं काम, त्यांचं लिखाण पोहोचवण्यासाठी सुद्धा खरं तर कलाकाराचा खूप कस लागतो. सो त्याची इच्छा होती की जे सीन ज्या कॉम्बिनेशन्स मध्ये आहेत ना, तुमच्याकडे वेळ नसेल, आपण काही करून थोडासा वेळ काढूया, व्हिडिओ कॉलवरती रिहर्सल करूया, पण दोनदा तरी मला सगळ्यांसमोर प्रत्येक कॉम्बिनेशन मध्ये रिहर्सल व्हायला हवी आहे. आम्ही त्यावेळेलाही प्रत्येक जण 2-2 सीन ज्या कॉम्बिनेशन मध्ये आहेत ती वेळ ठरवून त्या वेळेला एकत्र व्हिडिओ कॉलवर यायचो, रीडिंग करायचो आणि मग तो त्याचे सजेशन्स द्यायचा. सो असे वेगवेगळे अनुभव हा चित्रपट तयार करताना आलेले आहेत आणि आय एम लकी की मी या चित्रपटाचा भाग आहे असं मला वाटतं. आणि मला असं वाटतंय की प्रेक्षकांना 29 मार्चला एक चांगला चित्रपट पाहायला नक्की मिळेल. वा, वा. मधुरा, मला हा ट्रेलर बघताना असं जाणवलं की या चित्रपटात विलन कोणीच नाहीये. कदाचित परिस्थिती असू शकते, बरोबर, पण तुझी व्यक्तिरेखा बघत असताना त्याला 2 शेड्स आहेत असं वाटतंय. ते तसंच आहे का? अर्थात ते सुद्धा सिनेमा बघितल्यावरच कळेल. पण मला आत्ता सगळेच जण हा विषय म्हणतात की मुळात विवेक बेळेने हे नाटक लिहिलं होतं आणि आता त्याचा सिनेमा आहे. पण सिनेमा जेव्हा घडला त्यावेळेला नाटक विसरून तयार झालेलं स्क्रिप्ट आमच्याकडे आलं होतं, वा वा. जे सगळ्यात महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि त्यानंतर जसं आता अतुल दादा म्हणाला की आम्ही सगळे एकमेकांना अनेक वर्ष ओळखतोय, तसं आदित्यही आम्हाला अनेक वर्ष ओळखतोय. रादर आम्हाला सगळ्यांना तो ओळखून आहे असं म्हणायला हरकत नाही. पण त्यामुळे वेगळ्या पद्धतीची संवाद फेक आणि वेगळ्या पद्धतीच्या व्यक्तिरेखा, कारण आम्ही जे दिसतोय तेच आम्ही बोलतोय असं नाहीये, किंवा आम्ही जे वागतोय तेच आम्ही बोलतोय असं नाहीये. त्यामुळे ही जी त्यातली एक गुगली आहे ती आमच्याकडनं साध्य करून घेणं हे आदित्यचं काम होतं. त्यामुळे मला खरं तर अनेकदा आपण सलग वाक्य म्हणताना कलाकारांना ही सवय असते की आपण खूप एका वाक्यातनं आपल्याला खूप सांगायचं असतं किंवा आपण पंक्च्युएशन्स अगदी जशी लिहिलेली असतात तशी म्हणण्याचा प्रयत्न करतो. पण याच्यामध्ये पूर्ण वाक्याची तोडमोड करून तरीही अर्थ पोहोचवणारे वाक्य आणि त्या पद्धतीने ती सादर करायची होती. त्यामुळे अनेकदा जसं माझा आणि सुबोधचा एक सीन होता, आम्ही तो वाचला आणि त्याच्यानंतर आदित्य म्हणाला बरोबर आहे पण हे आपल्याला नाही करायचंय, आता हे सगळं तोडून मोडून नव्याने करायचंय. तर मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये कलाकार म्हणून काम करायला मजाही आली आणि एक वेगळ्या पद्धतीचं काहीतरी सादर करताना कलाकार म्हणून आमची एक वेगळी जडणघडण पण याच्यातनं झाली. आणि त्यामुळे कदाचित आमची कॅरेक्टर्स तुम्हाला आत्ता दिसतायत तशीच चित्रपटात असतील ह्याची काही खात्री नाही. मला या निमित्तानं माध्यम प्रतिनिधींना अशी विनंती करायची की खरंच ही अत्यंत गुणी कलावंत मंडळी रिहर्सल करून आणि योग्य प्रकारे आपल्या कॅरेक्टरचा अभ्यास करून दिग्दर्शकाच्या सूचनेबरोबर खूप इतका छान चित्रपट करतात. तर मराठी प्रेक्षकांकडे किंवा मराठी चित्रपटाचे जे काही मराठी आणि अमराठी असे प्रेक्षक आहेत त्यांच्यापर्यंत ह्यांची ही मेहनत यथायोग्य पोचायला हवी असं मला प्रामाणिकपणे वाटतं. सो आपण ह्यांच्या मेहनतीसाठी, म्हणजे हे सगळे नाटकातनं काम करून आलेले कलाकार आहेत, सो ह्यांच्या मेहनतीसाठी म्हणून आपण एकदा टाळ्या वाजवून यांचं कौतुक करू. कृती, आज इथे मंचावरती उपस्थित असलेले सगळे आणि या चित्रपटातले सगळे हे नाटकातून चित्रपट, मालिका, चित्रपट असा सगळ्यांचा प्रवास आहे. एकांकिका, मग व्यावसायिक नाटक, मग मालिका आणि चित्रपट असा प्रवास आहे. हे जे माध्यमांतर व्यक्तिगत तुझं झालेलं आहे, तसंच या नाटकाचं जेव्हा माध्यमांतर झालं चित्रपट, तेव्हा तू ते नाटक बघून आणि हा चित्रपट करत असताना तुला त्यातलं काय फरक आणि नेमकं काय छान, सुंदर आणि प्रकर्षाने आवडलेली अशी गोष्ट कोणती होती? नमस्कार. खरं तर नाटक बघितल्यानंतर खूप वर्षानंतर ही फिल्म सिनेमा आपण करू याच्यासाठी आली. त्यामुळे एक आनंद सोडला त्या नाटकाबद्दल मला फार काही आठवत नव्हतं. त्यामुळे जेव्हा फिल्म करायला घेतली तेव्हा कम्प्लिटली कोरी पाटी अशी होती माझ्यासाठी. स्क्रिप्ट वाचल्यानंतर, सगळे कॅरेक्टर्स वाचल्यानंतर त्या नाटकात काय होते आणि या फिल्ममध्ये काय ह्याचं मला सिरियसली काही आठवत नव्हतं. सो इट वॉज ऑलवेज अ फ्रेश टेक. आणि जसं सगळ्यांनीच सांगितलं की आदित्य इतका क्लिअर होता
विवेक बेळेंनी जे लिहिलेलं आहे आणि आदित्यला जसं टेकिंग हवं होतं त्याच्याबद्दल इतके दोघंही क्लिअर होते की आमच्यासाठी थोडंसं सोपं गेलं. सुबोध, आता सगळ्यात शेवटी मी तुला प्रश्न विचारतो. याचं कारणच असं आहे की तू स्वतः एक निर्माता दिग्दर्शक आहेस आणि तू ज्या प्रकारचं काम करतोयस त्याच्यात तू इतका व्यग्र आहेस. त्याच्यातनं हा चित्रपट करत असताना कथा, सहकलावंत, दिग्दर्शक ह्याच्या पलीकडे जाऊन अशी कुठची गोष्ट होती की हा मी चित्रपट करून माझ्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट एक वेगळा असेल, अशी कुठली गोष्ट तुला जाणवली? नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा मला हे माहिती होतं की नाटक अतिशय अप्रतिम आहे. नाटक मी पाहिलं होतं. आता माझा इंटरेस्ट हा होता की नाटकातनं सिनेमात त्याचं रूपांतर होताना नक्की काय घडतंय, म्हणजे नाटकासारखा सिनेमा होतोय का सिनेमा म्हणून त्याच्यावरती वेगळ्या प्रकारचे परिश्रम घेतले गेले. आणि याची खात्री होती की विवेक बेळे लेखक आहे आणि ते दिग्दर्शक आहेत, त्याच्यामुळे नाटकासारखा सिनेमा नक्कीच असणार नाही. पण नाटकात त्या कथेचं जे फार सुंदर असं चित्र सादर झालं होतं तसंच चित्र सिनेमामध्ये देखील होत आहे का, एवढंच मला फक्त बघायचं होतं. आणि ते पहिल्यांदा वाचन झालं, उमेश जसं म्हटला तसं आमच्या प्रत्येकाबरोबर त्याच्या तालमी घेतल्या गेल्या. तेव्हा करोनाचा सुद्धा काळ होता, त्याच्यामुळे प्रत्यक्ष भेटून सुद्धा रिहर्सल करता येणं शक्य नव्हतं. त्यामुळे आम्ही सगळ्यांनीच झूमवरती रिहर्सल केल्या. विवेकने वाचन घेतलं, आदित्य पण होता, त्यांनी त्याच्या डोक्यात काय व्यक्तिरेखेबद्दल ते सांगितलं. तर मला आवडलेली गोष्ट एक तर कथा, अतिशय त्याची बांधणी फार उत्तम होती. ती काय अशी खूप जगावेगळी कथा नाहीये, पण मला असं वाटतं ती अवघड यासाठी आहे की बाहेर जे नाट्य चालू आहे ते एक वेळेला खूप सोप्या पद्धतीने मांडता येतं, पण मनामध्ये जे नाट्य चालू आहे ते कसं मांडणार. आणि हे हा चित्रपट मनामध्ये चालू असलेल्या नाट्याविषयी बोलतो, जे सगळ्यात जास्त अवघड आहे. की तुझ्या मनात आत्ता सुद्धा इथे बसल्या बसल्या आपल्या प्रत्येकाच्या मनात अनंत गोष्टी चालल्या. ते मनाचा शोध घेण्याचं जर यंत्र आलं तर तोच गोंधळून जाईल आणि आपण सगळे गोंधळून जाऊ. इतकं आपल्याला आत्ता इतकं उभं असताना एकमेकांबद्दल वाटतंय, पण हेच समोर जेव्हा आपल्याला आणायचंय तेव्हा कशा पद्धतीने आणणार. आणि ती एक काहीतरी महत्वाची घटना घडायला लागते. 40शीतले चोर हे नाव आणि ह्याचा आतापर्यंत जो टीझर प्रकाशित झालेला आहे तो बघून तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की साधारणतः विषय काय आहे. आपल्यापैकी अनेकांना हा अनुभव आलाय की 40शी ओलांडल्यानंतर काही जणांचं थोडंसं पोट सुटायला लागतं, काही जणांची आर्थिक रेषा केसाप्रमाणे थोडी वर जायला लागते, नाही का. पण मुळात काय होतं की आपल्या कुटुंबात स्थैर्य येतं, आपल्या नोकरी व्यवसायात स्थैर्य येतं आणि मग काहीतरी धाडस करायची इच्छा प्रबळ निर्माण होते. हा माझा नाही, तुमच्यापैकी सगळ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे अशी प्रबळ इच्छा निर्माण झाल्यानंतर जोपर्यंत आपण ह्याच्यात सापडत नाही तोपर्यंत आपण साधू असतो. सापडले गेलो की त्यानंतर काय होतं आणि मग ती लपवाछपवी कशा प्रकारची असते, त्यामध्ये खोटं बोलणं असतं का, त्यामध्ये आणखीन काही गोष्टी असतात का, ह्या सगळ्याचा धांडोळा घेणारा हा चित्रपट आहे असं मला तरी वाटतंय. त्यामुळे जेव्हा आजच्या या समारंभाला मला सूत्रसंचालक म्हणून विचारलं तेव्हा मी ह्या सगळ्याचा खूप अभ्यास केला आणि त्यानंतर हा विषय माझ्यासाठी अत्यंत नवीन असल्यामुळे ज्या विषयात आपल्याला गती नाही त्या विषयात फार बोलणं योग्य नाही, म्हणून मी अनेक दिग्गजांचे, अनुभवी लोकांचे मी लेख वाचले. इंटरनेटवरनं मी अनेक गोष्टी डाउनलोड करून बघितल्या आणि मग त्यानंतर मी आज इथे तुमच्या समोर हे भाष्य करण्यासाठी उभा आहे. पण विनोदाचा भाग वेगळा की ह्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा एखादा प्रसंग येऊ शकतो, पण आला तर काय होऊ शकतं हे आपल्या चित्रपटामध्ये बघायला मिळणार आहे. आणि सगळ्यात आधी मला निर्मात्यांचं आणि दिग्दर्शकांचं कौतुक करायचंय की आतापर्यंत मराठी चित्रपटांची जी लाट आहे, ज्या प्रकारचे चित्रपट मराठी सिनेसृष्टीमध्ये लोकांच्या भेटीस येत आहेत त्यामध्ये एक अत्यंत वेगळा चित्रपट घेऊन हे निर्माते आणि दिग्दर्शक येत आहेत. त्यामुळे खरंच आपण टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करूया की जगभरात जेव्हा मराठी नाटक, मराठी चित्रपट यांचं कौतुक होत असतं त्यावेळी प्रत्येक वेळी त्या वेळच्या सामाजिक, ऐतिहासिक, भौगोलिक परिस्थितीनुरूप मराठी चित्रपट काट टाकत असतं. मराठी चित्रपट वेगळं रूप घेऊन आपल्या समोर येत असतो. आणि तसाच प्रोग्रेसिव्ह कॉन्टेंट म्हणजे काय, ग्लोबल कॉन्टेंट म्हणजे काय याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा चित्रपट आहे असं मला वाटतं. आणि म्हणूनच या निमित्ताने मी या चित्रपटाचे
दिग्दर्शक आदित्य इंगळे यांना मंचावरती आमंत्रित करतो आणि त्यांच्या जोडीला आज इथे 4 निर्मात्यांपैकी 3 जण उपस्थित आहेत. नितीन वैद्य, निखिल वराडकर आणि विराज लोंढे या तिघांनाही मी मंचावरती आमंत्रित करतो. जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं इकडे स्वागत करूया. मंडळी, मनापासून स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं. थोडं पुढे येऊया आपण. मला सगळ्यात आधी आदित्य तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आतापर्यंत तुम्ही ज्या प्रकारचे चित्रपट दिग्दर्शित केलेले आहेत, ज्यामुळे तुमचं नाव या सिनेसृष्टीमध्ये एक आश्वासक दिग्दर्शक म्हणून आहे, आता ते चित्रपट आणि आजचा चित्रपट अलिबाबा आणि 40शीतले चोर याच्यामध्ये तुम्ही काय व्यवधान पाळलं किंवा तुम्हाला काय टाळावं लागलं? हा चित्रपट करण्याचं धाडस कसं केलं थोडक्यात? मैत्री, खरं सांगायचं तर म्हणजे सगळ्यात आधी मी तुझे आभार मानतो की ज्या मैत्रीच्या हक्काने आम्ही तुला बोलवलो आणि तू हे करायला आलास त्याबद्दल आमच्या सगळ्या टीमकडून तुझे आभार. वय झालं आणि की मित्रांमध्ये ज्या पद्धतीने गप्पा सुरू होतात, वय नाही झालंय हे एकमेकांना पटवण्याच्या, तसंच माझं आणि नितीनच्या आमच्या गप्पा चालू होत्या आणि आम्हाला सारखं असं जाणवत होतं की बदल व्हायला लागलेत आपल्यात. आजूबाजूची परिस्थिती वेगाने बदलतेच, त्या वेगात आपण बदलत नाही आहोत याचा एक गिल्ट असतो, एक बारीक तुम्हाला सतत ते खुणावत असतं आणि मग त्या वेगाला, त्या एनर्जीला, त्या एक्साइटमेंटला मॅच करण्यासाठी विविध प्रकार सुरू होतात. बरोबर. त्यामुळे खरं सांगायचं तर थोडंसं स्वानुभवावरूनच हे करावं असं वाटलं. तर आम्ही बोलत होतो त्यावेळेला अर्थातच वेळांचं नाटक होतं हे आधी आणि त्याच्यावरून करायची कल्पना सुचली आणि असं लक्षात आलं की आपण सगळेजण वय किंवा काय म्हणू पिढी बदलली तरी आपल्या मनातले चोर बदलत नाहीत आणि त्याच्यातून सुरुवात झाली. मग याच गोष्टीवरती आपण चित्रपट करूयात म्हणून त्याच्यावरती आम्ही कॉन्सन्ट्रेट केलं. मग वेळाने लिहिलं ते आणि असं लक्षात आलं की आपण बहुतेक सगळेजण आपलं आत्मचरित्रच म्हणतो. संधी साधू, संधी मिळत नाही तोपर्यंत साधू. पण त्याचबरोबर म्हणजे एक असते ती एक्साइटमेंट 40शीतली, पण ते करत असताना म्हणजे 40शी हा असा टप्पा आहे की तुम्ही ना तरुण राहिलेले असतात ना तुम्ही प्रौढ झालेले असतात, वयस्कर झालेले असतात आणि त्यावेळेला तुमचा राहिलेला पोर्शन कम्प्लीट करण्यासाठी जी धडपड सुरू होते ते सगळं करताना त्या गोष्टींच्या मागे धावताना काही गोष्टी नव्याने डिस्कवर होतात. ती म्हणजे आपली जुनी नाती. आपण जे नवीन शोधताना बऱ्याच वेळेला आपल्या जुन्या गोष्टींची उकल जास्त चांगली होते किंवा जास्त प्रकर्षाने जाणवते. तर हा चित्रपटात त्याच्यावरतीही तितकंच भाष्य केलं गेले, म्हणजे नात्यांवरती, बदलत जाणाऱ्या परिस्थितीबरोबर आणि धाडसाबरोबर आपल्या बदलत जाणाऱ्या नात्यांमध्ये किंवा परत नव्याने आपण ज्याला अप्रोच करतो त्याला नव्याने दिसणाऱ्या नात्यांकडे जाणारा असेल. मला विराज लोंढे तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की ह्या चित्रपटाची निर्मिती करण्यामागे तुम्ही एवढी मोठी हेवी स्टार कास्ट आहे, कारण एवढी हेवी स्टार कास्ट असलेला यारीचा एक चित्रपट मला आठवतो तो म्हणजे वी आर ऑन तो होऊन जाऊ द्या. त्यानंतर एवढी मोठी स्टार कास्ट असलेला हा चित्रपट म्हणजे मल्टी स्टारर चित्रपट, ज्याची निर्मिती तुम्ही करावी असं तुम्हाला खरंच का वाटलं? मला सगळ्यात प्रथम जी गोष्ट भावली किंवा आवडली, ज्याच्यामुळे असं वाटलं की आपण हे शिवधनुष्य उचलावं निर्मितीचं, त्याचं कारण अतिशय उत्कृष्ट कथानक, अप्रतिम पटकथा आपण म्हणू, आणि त्यापेक्षा संवाद वेळोवेळी जे लिहिलेले आहेत म्हणजे वेड इन गोल्ड्स म्हणतात, त्याचे सुवर्ण तुलाच करायला पाहिजे असे एवढे सुंदर संवाद त्यांनी याच्यामुळे लिहिलेले आहेत. आणि परत हा कम्प्लीट कॉन्टेम्पररी आहे तुम्ही जसं म्हणाल तसं, त्यामुळे मला ही गोष्ट फार अपील झाली. आणि आता तुम्ही बोललाय त्यामुळे पुनरुक्ती नको की ही जी गोष्ट आपल्या आजूबाजूला चालणारी, आपल्या मनात असणारी, कुठेतरी दिसणारी अशीच गोष्ट आहे, तर ह्याला कोणीतरी अशी थोडीशी अशी मिश्किल वाचा फोडलीच पाहिजे आणि ती प्रत्येकांकडे पोचली पाहिजे असं आम्हाला पहिल्या प्रथमच वाटलं होतं. आणि तुमचा दुसरा प्रश्न तो महत्वाचा आहे की एवढे सगळे स्टारकास्ट घेऊन ही मोठ बांधायची कशी, हे शिवधनुष्य आपल्याला पेलेल का, आणि मग कॉपरेशन कसं असेल, काम कसं होईल, हा एक मोठा प्रश्न होताच. त्याच्यामध्ये नितीन वैद्य
जे बोलायचं काम माझ्याकडे देतात, करायचं काम नेहमी ते करत असतात. वा. तर त्यांनी हे शिवधनुष्य अतिशय उत्तम पेललं आणि त्याचबरोबर आमच्या कलाकारांचंही त्याच्यामध्ये विशेष कौतुक करायला पाहिजे की त्यांनी त्यांच्या सगळ्या व्यग्र आणि व्यस्त शेड्यूल मधून वेळ काढून हव्या तशा तारखा देऊन मागे पुढे करून हे सगळं करून आम्ही आम्हाला मनात जोगता आणि असं उत्तम पिक्चर निर्माण करू शकतो. वा, वा. म्हणजे मराठी प्रेक्षकांची नाळ नेमके ओळखलेले हे निर्माते आहेत की मराठी प्रेक्षक कायम कथेलाच प्राधान्य देतात. तुम्ही त्यांच्यासमोर स्वित्झर्लंड दाखवा तर दाखवू नका, कारण नितीन वैद्य म्हटल्यानंतर लंडन दिसेल असं कायम वाटत होतं. पण इथे तुम्ही कथेला जास्त प्राधान्य दिलेले, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, ती कथा, सकस कथा, त्याची उत्तम मांडणी करण्याकडे तुम्ही लक्ष दिलं आणि म्हणून आदित्य इंगळे दिग्दर्शक म्हणून तुम्ही निवडले. सो तुमचं खरंच कौतुक. माझ्या मीडियातल्या मित्रमैत्रिणींचे चेहरे बघायचे, त्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता आहे, त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आहे की त्यांच्या चेहऱ्यावरती काहीतरी आपल्यातलीच गोष्ट सापडल्याचं, साधर्म्य सापडल्याचं काही आनंद आहे, हे मला बघायचं. सो कॅन वी हॅव द लाईट्स. पण मला मीडियातले काही प्रेक्षक माझे मित्र नाही ते स्टेज, मंदर जोशी प्लीज या. म्हणजे मीडियातल्या काही मित्रांना विचारायचं की 40 नंतरचा तुमचा अनुभव काय आहे? फंटॅस्टिक आहे. 40 नंतर मी अतिशय उत्तम काम करतोय, जास्त काम करतोय आणि मुख्य म्हणजे मी लाईफ एन्जॉय करतोय. वा वा. लाईफ एन्जॉय करतोय ते ह्यांच्यासारखं करताय का? मी माझ्या पद्धतीने करतोय, कारण सिनेमा अजून मी बघितलेला नाहीये. हा. बघितल्यानंतर कळेल की यात काय केलं. पण 40च्या नंतरचा जो बदल आहे तो अत्यंत पॉझिटिव्ह आहे. अगदी. आणि कशा प्रकारचा आहे तो? म्हणजे एनर्जी वाईज का स्थैर्य आल्यानंतरच कॉन्फिडन्स वाढल्यामुळे? स्थैर्यही येतं आणि मुळात तोपर्यंत आपल्याला बराच अनुभव आलेला असतो वेगवेगळ्या गोष्टींचा आणि त्या अनुभवाच्या जोरावर आपण आणखी कॉन्फिडेंट होतो. त्यामुळं उलट एन्जॉयबल राईड आहे ही सगळी. थँक्यू सो मच. आमचं भाग्य आहे की दिलीप सर इथे मंचावरती आलेले आहेत. धन्यवाद. कारण इतकी परंपरा आहे आणि त्यांच्याकडे इतका दांडगा अनुभव आहे सिनेपत्रकारितेचा. तर तुम्ही तुमच्या अनुभवाबद्दल सांगू शकाल किंवा तुमच्याकडे दुसरं ऑप्शन आहे, तुम्ही दुसऱ्या कोणाच्या तरी 40चा तुम्ही जो एक साक्षीदार बनलेला त्याच्याबद्दल सांगू शकाल? बरीच मोठी गोष्ट आहे. हा. बराच वेळ जाईल, पण कुठली सांगू? खरं आयुष्य 40 मध्ये सुरू होतं असं मताचा मी आहे. ते 40 येता येता कळतं की नेमकं आपण कसं जगायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे, कसं लोकांना पटवायला पाहिजे, टाळायला पाहिजे. हे सगळी जी उत्तरं आहेत ती 40 सुरू झाल्यानंतर सुरू होतात असा माझा अनुभव आहे. आणि मला मीडियामध्ये सुद्धा 42 वर्ष होत आहे एक म्हणजे एवढा मोठा प्रदीर्घ अनुभव आहे. आणि इंडस्ट्री मधले पण बरेचसे 40तले चोर मला माहिती आहेत, पण म्हणजे दोन्हीकडचे, म्हणजे हिंदी तुम्हाला नेमके माहिती आहे, नेमके माहिती आहे, त्याचा उल्लेख आता नको. पण पण मराठी आणि हिंदीतले. पण मला असं वाटतं की त्यांच्याबद्दल आपण असं जाहीरपणे बोलण्यापेक्षा कुठेतरी असं प्रायव्हेटली भेटून. पण एखादं नाव न सांगता किस्सा सांगू शकाल? 40 बघा गंमत काय त्याच्यामध्ये. ठीक आहे, अगदीच मान्य आहे. पण तुमचं म्हणणं आहे की आता 40 नंतर तुम्हाला नेमकं कळायला लागतं की काहीतरी गेल्या 40 वर्षात हरवलंय किंवा आपण त्याकडे दुर्लक्ष. नाही तसं नाही. 40,000 लक्षात येतं की आपल्याला जे पाहिजे ते आता मिळायला सुरुवात होईल म्हणून. अच्छा, असं आहे. असं पण आहे. असं पण आहे. एकच आहे की तुम्ही किती रोमॅन्टिक राहिलात 40 मध्ये याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. बऱ्याचशा जणांचा प्रॉब्लेम असा होतो की 40 मध्ये कंटाळून जातात. बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम आहे, ते 40 मध्ये कंटाळून जातात. माझं उलट झालं. सॉरी. बरोबर आहे, सॉरी. आणि दुसरं असं आहे की जसं आयुष्य पुढे जात होतं तसं असं लक्षात येतं की आयुष्याची जी चव आहे, गंमत आहे, ती नंतर यायला सुरुवात करायला पाहिजे. म्हणजे आपण देवाला देऊ शकत नाही, पण आपण आपल्या पद्धतीने काय आनंद घेऊ शकतो.
मनातलं देवानंद कायम तरुण ठेवायचं. मनातला देवानंद कायम तरुण असला पाहिजे. यस, करेक्ट. वा, वा. म्हणजे जर 60 आपली जर सुखावह हवी असेल तर 40 आधी रोमॅन्टिक करा. 40 पासून सुरुवात करा. वा 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 वा. थँक्यू सर, दिलीप सर, थँक्यू सो मच. आणखीन कोण येऊ घातलेल्या 40 मध्ये माझे हे संकल्प आहे तसं सांगण्याची इच्छा कोणाला आहे का? नाही, खरंच आज इथे आपण खुल्या दिलाने बोलू शकतोय. याचं कारण हा चित्रपट खुल्या दिलाने बोलणाऱ्यांचा आहे, त्या मैत्रीचा आहे. नाही हरकत नाही. पण मग आपण या चित्रपटाचं आता एक गाणं पाहूया का? अरे संदीप देशपांडे इथे या संदीप सर, चौथे निर्माते संदीप देशपांडे यांचे इथे आगमन झालेले. स्वागत आहे संदीप सर. सगळ्यांना हा एक प्रश्न आहे, सगळ्यांच्या मीडियातल्या सगळ्या आपल्या मित्रमैत्रिणींच्या मनातला प्रश्न आहे की 40 नंतर आयुष्यात काय बदल होतो? पिक्चर वगैरे प्रोड्यूस करता येतो, तेही धाडसच आहे ना. म्हणजे एकदम वेगळ्या क्षेत्रात जाऊन. हो, खरं तर मला हा प्रश्न पडलाच होता की तुमचं क्षेत्र वेगळं, नितीन वैद्य, विराज लोंढे आणि निखिल वराडकर हे खरं तर वेगवेगळे 4 चौकोन तुम्ही एकत्र आणलेले आहेत. सो तुमची आधी ओळख आणि मग हे एका चित्रपटाच्या निर्मितीने ओळख झाली. म्हणजे निखिल बरोबर ओळख होतीच आमची, आणि विराज पण आमचा दादर मधलाच आहे, आमची ओळख होती. तर त्यांनी सांगितलं की असं असं आपण करू शकतो का. मग मी स्टोरी ऐकली, इंटरेस्टिंग वाटली, आणि मग ठरवलं मनसे निर्णय घेतला की आपण Yes. चित्रपट करायचा.